नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. खारघरमधील दारूबंदी हा सर्वाधिक हॉट टॉपिक आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण या बाबतीत अनेक आंदोलनं झालेली आहेत. शिवाय मागे सर्वपक्षीय आंदोलनानंतर आता विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये अगदी दोन्ही आमदारांनी, म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर असतील किंवा आमदार विक्रांत पाटील असतील, यांनी देखील या बाबतीत प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्या प्रश्नाला म्हणजे त्या खात्याचे मंत्री म्हणून अजित पवारांनी उत्तर देखील दिलेलं आहे. त्या उत्तरानंतर मात्र इथल्या लोकांची थोडीशी निराशा झालेली आहे आणि निश्चितच या सगळ्या बाबतीमध्ये चर्चा करणं गरजेचं आहे. आणि अशावेळी निश्चितच असा एखादा व्यक्ती पाहिजे की ज्याला हा संपूर्ण इतिहास माहीत आहे. तर या इतिहासाचे साक्षीदार स्वतः ज्यांनी संपूर्ण हे आंदोलन अगदी 2002चं अजित पॅलेस विरोधात झालेलं उभी बाटली आडवी बाटली हे मतदान, त्याच्यानंतर तो 2007 साली झालेलं श्याम वाईन्स विरोधातलं आंदोलन, किंवा आता रिसेंटली हे झालेलं सगळं आंदोलन, याविषयी ज्यांनी संपूर्ण आंदोलन जे पाहिलेलं आहे त्याची पार्श्वभूमी ज्यांना माहीत आहे असे संजयजी घरत साहेब आपल्यासोबत आहेत. एकतर ते त्याचे साक्षीदार काय आहेत, कारण 2002 साली जे उभी बाटली आडवी बाटली पहिल्यांदा या संपूर्ण परिसरामध्ये म्हणूया आपण, किंवा संपूर्ण नवी मुंबई परिसरामध्ये नवी मुंबई परिसरामध्ये हे असे अधिकृत मतदान झालेलं आहे. ते खारघर ग्रामपंचायतीमध्ये झाले होते आणि त्यावेळी ते पत्रकार म्हणून याचं वार्तांकन करत होते आणि त्यामुळे निश्चितच त्याचे सगळे म्हणजे सखोल त्यातले मुद्दे त्यांनी त्यावेळी पाहिलेले आहेत. शिवाय त्यांची म्हणजे मिसेस त्या खारघर ग्रामपंचायतीच्या शेवटच्या सरपंच होत्या आणि अर्थातच या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना हा सर्व इतिहास, सर्व संघर्ष निश्चितच चांगल्या पद्धतीने माहीत आहे. तर याविषयीच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. संजयजी, आपलं स्वागत आहे प्रभात पर्व न्यूजमध्ये. खरोखरच म्हणजे अगदी खारघरच्या दारूबंदी विषयाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि या विषयाचे आपण साक्षीदार आहात. 2002 साली ज्या वेळेला उभी बाटली आडवी बाटली हे मतदान झालं आणि मतदान अर्थातच दारूबंदीच्या विरोधात झाले, म्हणजे आडवी बाटली तिथे म्हणजे आडवी बाटली तिथे जिंकली एक प्रकारे. तर हा सगळा इतिहास तुम्हाला माहीत आहे. त्याची सुरुवात कशी होती, निश्चितच ते मतदान घेण्याची का गरज पडली, काय सांगाल याविषयी? नमस्कार. प्रभात पर्वचं प्रथम मी धन्यवाद देतो त्यांना की जनतेची जी तळमळीचे जे विषय आहेत, जे गांभीर्य आहे, ज्या गोष्टीचं त्या गोष्टीला दुसऱ्या लोकांना नसेल पण सागरजींना त्या गोष्टीचं खूप तळमळ आहे आणि जनतेपर्यंत तो विषय मांडले पाहिजेत. तर मी त्यांना या गोष्टीसाठी का दारूच्या ह्या मुद्द्यासाठी त्यांनी माझा वेळ घेतला आहे आणि ह्या मुद्द्याला जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वप्रथम मी सागर राजेंना धन्यवाद देतो की प्रभात पर्वचार या सगळ्या गोष्टींसाठी हरदम प्रयत्नरत असतो. तर सागरची पुढचा विषय असा आहे की 2002 सालीचा जो कार्यकाळ होता, त्यावेळेला खारघर ग्रामपंचायत क्षेत्र होतं आणि खारघरचा जो विस्तार होता तो सेक्टर 19 आणि मुरबी गावाच्या या आसपासच्या सेंटर पार्कच्या इकडल्या भागामध्ये होता. आणि संपूर्ण कोणकोणत्या ग्रामपंचायती गावं होती त्यामध्ये? खारघर, प्रमुख रेव्हेन्यू युनिट म्हणून खारघर, कोपरे आणि बेलपाडा, 4 आदिवासी पाडे, खारघर इलोलचे फणसवाडी आणि चापेवाडी आणि खारघर डोंगराच्या खाली बेलपाडावाडी आणि हेदोरेवाडी असे सर्व मिळून तर एकत्रित ती ग्रामपंचायती होती. तर त्यावेळेला खारघरचा विकास सुरू होता. या सगळ्या खारघरमध्ये शाळा पण जस्ट सुरू झालेल्या, काही शैक्षणिक क्षेत्र खूप बनलं होतं असं नाही त्यावेळेचं वातावरण. मग आज आपण जो दावा करतो की शैक्षणिक क्षेत्र झालं म्हणून खारघरला आपण दारूबंदी आहे, ही अतिशय उचित गोष्ट आहे, परंतु त्यावेळेला तेवढं ते वातावरण नव्हतं. मग आपण साहजिकच आहे हा प्रश्न विचारणं का लोकांच्या मनात त्यावेळेला अशी भावना का निर्माण झाली पाहिजे. तर त्यावेळेला ग्रामपंचायतचं क्षेत्र होतं आणि ग्रामपंचायत तेव्हा कार्यरत होती आणि या कार्यकाळामध्ये जी ग्रामीण जनता होती इथली आपल्याला हे मुद्द्यावर ग्रामीण जनता एवढी लोक अग्रेसिव्ह का झाली आणि याच्यावर उठाव का झाला, तर आपल्याला सर्वप्रथम तिथली संस्कृती जाणायला लागेल. या सर्व गावांमध्ये पहिल्यापासून भजन संस्कृती रुजलेली होती. या भजन संस्कृतीमुळे एक सात्विकता, चांगल्या गोष्टींचा अवलंब करायचा, वाईट गोष्टीला आपण दूर करायची, अशी एक
सगळ्यांची माणसांची भावना होती आणि सगळी ग्रामस्थ मंडळी म्हणजे खारघर, कोपरा, बेलपाडा, वाड्या सगळ्या वस्ती एक दुसऱ्याशी कनेक्टेड असायच्या. एवढं एक्झाम्पल देतो की जर कोपऱ्याला जर सत्यनारायणची पूजा असेल तर बेलपाडा किंवा खारघरमध्ये त्यावेळेला उपवास पकडायचे लोक. त्यावेळेला नॉनव्हेज खायचे नाही कारण आपल्याला संध्याकाळी पूजेला जायचं. दारू वेगळा विषय, लोक नॉनव्हेजच खायचे नाही म्हणजे दारूचा पुढचा विषय असा आहे का लोक एक दुसऱ्याशी कनेक्टेड होती. आता आपण आपल्या बघतो का आपण एका फ्लॅटच्या मधून समोरचा फ्लॅटला माहिती नसतं रहिवाशांना का इथे कोण राहतो आणि काय त्याचं दुःख आहे. तर त्यावेळेला कनेक्टेड असल्यामुळे सर्व मिळून जुळून होती आणि भजन संस्कृती चांगली रुजलेली होती. चांगले नामवंत कलाकार या बेलपाडा, खारघर, कोपऱ्यामध्ये होते. शिवकुमार स्वामीसारखे कोपऱ्यामध्ये जे साऊथ इंडियन कलाकार होते त्यांचे ते प्रमुख आर्टिस्ट होते, भजन गायक होते. खारघरमध्ये पद्माकर बुवांचे वडील आत्माराम बुवासारखे, त्याचप्रमाणे आपले प्रतापजी पाटील पखवाजवादक, हे सर्व नाम विख्यात. आणि बेलपाड्याला त्याचप्रमाणे पांडुरंग बारशे बाबा, त्याचप्रमाणे देवदास बुवा घरत, अशी ही सगळी मंडळी त्यावेळेला होती. आणि भजन संस्कृतीमुळे इथलं वातावरण पावित्र्य होतं. लोक दारूच्या आहारी कमी जायची. ही गोष्ट सांगण्याचा उद्देश आहे की लोक दारू आणि इतर तत्सम गोष्टी म्हणजे तुमचं इतर तंबाखू, गुटखा आणि आता तर खूपच सारे नशेची आले ते आपल्याला त्यावेळेला तो विषयच नव्हता. तर या सगळ्या गोष्टीपासून ही मंडळी दूर होती. तर अचानक कुठली वाईट गोष्ट आपल्याकडे आली तर तिचं सर्व मिळून प्रतिकार करायचं. मी सर्व गावांचं सर्व मिळण्याचं एकत्रीकरणाचं का एक्झाम्पल देतो की सगळे एकत्र येऊन या गोष्टीसाठी संघर्ष करायचे की जी गोष्ट वाईट आहे ती आपल्यापासून दूर गेली पाहिजे. तर तशीच एक गोष्ट जर अजित पॅलेस नावाची बार कोपऱ्यामध्ये चालू होतं. संपूर्ण गाव एकत्र झालं. गावातील क्रांती महिला मंडळ एकत्र झालं. महिला मंडळाचं त्यावेळेला अध्यक्षपद जिजाबाई धर्मा तोडेकर यांची आहे. हां, येस 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 अर्थात म्हणजे विनोद तोडेकर यांचं नाव काय घेतलं कारण त्यांचं घराणं जे असं आहे ना की त्यामुळेच इथे म्हणजे भजनाची जी चांगली भजनं ऐकायला लोकांना मिळायला लागली ना, म्हणजे आता भजनाचा विषय काढला म्हणून त्याच्यामुळे त्यांच्या देखील घराचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे हे आपल्या नवी मुंबई क्षेत्रातील संजीक कार्यक्रम संयोजकामध्ये सर्वात मोठं नाव आहे. ते माझे खास मित्र आहेत आणि त्यावेळेला सरपंच होते. त्या आई त्या महिला मंडळीच्या अध्यक्ष होत्या आणि वडील पूर्व सरपंच होते. तर यांनी पुढाकार घेतला. सर्वांनी त्या गोष्टीला सपोर्ट केला. निवडणूक झाली. निवडणूक झाल्यानंतर बाटवी उभी बाटली आणि आडवी बाटली असं. उभी बाटली म्हणजे वाईन शॉप जिंकेल किंवा दारूचे दुकानं चालू राहतील आणि आडवी म्हणजे ती बंद होतील अशी थोडक्यात त्याची संरक्षण आहे. आणि सक्सेसफुली लोकांनी म्हणजे महिलांनी ती बाटली आडवी केली आणि तिथे विजय संपादन केला. इथूनच ह्या गोष्टी जे ग्रामस्थ करतात अतिशय चांगली गोष्ट करतात. आपण पण त्याला सपोर्ट करायला पाहिजे. आपण पण त्याचं अनुसरण करायला पाहिजे. आपण त्याच्यात सहभागी व्हायला पाहिजे. अशी जनमानसांची भावना शहरामध्ये निर्माण झाली. आता तुमच्याकडे कनेक्टेड झाली. म्हणजे सुरुवात अशी झाली की सुरुवात ग्रामीण भागातल्या जनतेकडनं झालेली होती. ही गोष्ट इथे अधोरेखित करायची आपल्याला, बरोबर ना. म्हणजे कधी म्हणजे ग्रामीण भागातील जनतेच्या विषयी ते जागरूक नाही असं बोललं जातं. म्हणजे खारघर हे सुशिक्षित लोकांचं शहर आहे आणि त्यामुळे ही दारूबंदी होते. असं जरी असलं तरी त्याला खूप मोठी चांगली पार्श्वभूमी ग्रामीण भागातली आहे. तर एक मिनिट मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. 2002 साली हा संघर्ष झाला. त्यावेळी तुम्ही सकाळ ह्या म्हणजे वृत्तपत्रामध्ये एक प्रकारे काही म्हणजे वेळेला वार्तांकन देखील केलेलं आहे किंवा त्यावेळी तुम्ही या सगळा संघर्ष तुम्ही निश्चितच मांडला असेल. तर त्यावेळी पत्रकार म्हणून तुम्ही तो काय संघर्ष कसा मांडला होता? बघा, त्यावेळेला मी इंजिनिअरिंग करत होतो आणि इंजिनिअरिंग करत असताना सकाळ प्रेसने नवीन नवोदित पत्रकारांना म्हणजे कॉलेजच्या स्टुडंटला एक संधी दिली होती. आणि तीच वेळ होती ज्या वेळेला मी सकाळमध्ये वार्तांकन करत होतो. सकाळचे तत्कालीन उपसंपादक विनायक पात्रोडकर सरांनी मला त्यासाठी खूप कॉपरेट केलं आणि हे जो मुद्दा आहे याला तू उचलून घे आणि याच्यावर पूर्ण लक्ष ठेवून घे. तर मी त्या वेळेला त्या गोष्टीचं वार्तांकन करताना मी प्रत्यक्ष त्या सगळ्या गोष्टी वाखाणल्या. म्हणजे स्टुडंट होतो परंतु त्या गोष्टी मला अतिशय जवळून बघायला भेटल्या. मोस्टली स्टुडंट आपण आपल्या मार्गात असतो, खेळामध्ये रमलेला असतो याच्यामध्ये, परंतु मी त्यावेळेला मला ते टास्क दिलं होतं. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मला जवळून पाहता आल्या का काय कशी कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर ही निवडणूक कशी पार पडली, त्याच्यानंतर बाटली कशी आडवी झाली आणि ग्रामस्थांचा कसा विजय झाला. सगळं कार्यक्रम
त्यावेळेला पाहिला का महिलांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद होता की एखादी गोष्ट त्यावेळेला जर कुठलं डोंगर खोदायचं असेल तर ते खोदलं गेलं असतं, एवढी ताकद आणि बळ निर्माण झालं होतं आणि त्याचा चांगला नियोजन झालं आणि यशस्वीरित्या ते कार्यक्रम पार पडला. 2007 साली पुन्हा एकदा श्याम वाईन याला देखील लायसन्स मिळाला होता आणि त्यावेळी मग एकीकडे जर 2002 साली उभी बाटली आडवी बाटली या पद्धतीने तिथे दारूबंदी झाली होती. मग 2007 साली त्याला म्हणजे कशा रीतीने मग लायसन्स मिळालं, त्यावेळी काय विरोध झाला नाही का? बघा कसं आहे, हा जो क्षेत्र होता हा खारघर ग्रामपंचायतचा क्षेत्र होता. खारघर ग्रामपंचायत आपण संपूर्ण खारघर बघितलं तर 48 सेक्टर्स आहेत आणि याच्यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायती येतात. पण आता जो कार्यक्रम 2002चा झाला तो खारघर ग्रामपंचायत क्षेत्रात होता, पण 2007ला जो परवानगी ओवे ग्रामपंचायतचा क्षेत्र आला तिथे. मी परत एकदा म्हणजे मुद्दाम आता जे खारघर म्हणून जे बोललं जातं ना, हे फक्त खारघर ग्रामपंचायत मधला क्षेत्र नाही. आता खारघर जवळजवळ तळोजापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत ओवी होती ना, नावड्याचा पाठीमागचा भाग होता. म्हणजे खारघर हे नाव आहे ना बेनिफिटसाठी म्हणूया आपण आता सिडकोने हुशारीने ना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार केला आणि ओव्याला मग तो त्या पद्धतीने परवाना मिळाला होता. हो बरोबर. खारघरचं आत्ताच्या खारघर शहराची व्याप्ती खूप मोठी आहे आणि लोक आता अपर खारघर, नेक्स्ट खारघर अशा प्रकारचे एखादी गोष्ट सागरची एखादी गोष्ट चांगली झाली ना का ती सगळ्यांना हवी अशी असते. म्हणजे जरी तो क्षेत्र तिकडे खारघरचा नाही आहे पण तिकडे पण अपर खारघर लावला जातो. हे कशासाठी? ही खारघरच्या लोकांनी येऊन खारघरला सुंदर बनवलंय. सिडकोनेच नाही बनवलं तर हे सुंदर खारघरच्या लोकांनी बनवलेलं आहे. पहिला ग्रामस्थांनी त्याचा पुढाकार घेतला, मगून कॉलनीत जी लोक आज देशाच्या कानाकोपऱ्यातून आले त्यांनी त्याचा अवलंब केला. इथे कुठलाही भेदभाव नाही आहे का कुठलं ग्रामस्थ आहे का कॉलनीतला आहे का आदिवासी पाड्यातला आहे. सगळा खारघर ह्या टायटलच्या खाली दारूमुक्तीसारखी एकत्र येतो. हीच खारघरची खरी ताकद आहे आणि हेच खारघरचं वैभव आहे. हे वैभव सगळ्यांना हवं असं झालं आहे. मला नवी मुंबईची पण बरीच माझी मित्रमंडळी बोलते आहे का खारघर जरासा अलग आहे तुमचा जरासा. बोला ते आम्ही अलग केलं आहे, अलग ठेवलं आहे. आज 20-22 वर्षाचा संघर्ष दारूचा आहे. त्याच्यावर खूप साऱ्या कहाण्या आहेत का मला काय अनुभव आलेला आहे. एका ठिकाणी तर मी ही गोष्ट जरूर सांगण्यासारखी आहे का मी खारमध्ये होतो आणि त्यावेळेला माझं व्हेकल नेलेलं नव्हतं मी, तर मी एक टॅक्सी बुक केली. तर त्याला सांगितलं की मला खारघरला जायचं आहे, पण मला माहिती असं वाटलं की त्याला ह्या एवढं खारघर माहिती नसेल. तर त्याला मी डबल सांगितलं की भाई खारघर आपल्याला खारघरला जायचं, खारघर जाना है मुझे, खार नहीं खार तो खार में ही तो ऑलरेडी मैं. अरे भाई साहब आप बैठिए ना, मुझे मालूम है वही खारघर ना जहाँ दारू नहीं मिलती. तर हे सगळं मी सागरची जसं ऐकलं ना मी बोला अभी कुछ भी अगर आपने डबल रेंट भी लिया ना उसका तो भी मैं आपके गाड़ी में बैठूंगा, मुझे वो बात सुननी है कि आपको कैसे मालूम. तर त्याने ते अतिशय चांगली स्टोरी सांगितली कि मैं एक कस्टमर को खारघर लेके आया था और खारघर लेके आ रहा तो और कस्टमर थोड़ा सा पीने खाने वाला इंसान था तो वो वाइन शॉप ढूंढ रहा था. पूरा खारघर ढूंढ लिया. फिर 1-2 जनों को पूछा कि खारघर किधर है, तो उनको पता नहीं था. वो बोले आगे रहेगा पीछे रहेगा. पूरे खारघर में किधर भी उनको दारू नहीं मिली. इतने हैरान हो गए. फिर मैंने अपनी गाड़ी बंद की, उसने और एक अच्छे स्टोर में गए, उनको पूछा कि क्यों इधर दारू मिलती नहीं, किधर वाइन शॉप नहीं दिख रहा है, कोई बाहर नहीं मिल रहा है. तो उस भले इंसान ने कहा भाई आप खारघर में हैं, यहाँ दारू नहीं मिलती. तो तब से हमारे दिमाग में जहन में ये बात है कि बाबा खारघर दारू मुक्त है आपका और हम मुझे वही जाना है. बघा ना, म्हणजे हा विषय खरी गोष्ट आहे. बरं परत एकदा आपण 2007च्या मुद्द्याकडे, परंतु अतिशय महत्त्वाची गोष्ट होती त्यामुळे मी निश्चितच त्यांना ती वेळ दिली अजून असं म्हणूया आपण. ओवे ग्रामपंचायतचं क्षेत्र होतं. ओवे ग्रामपंचायतमधले त्या तत्कालीन एक चांगले व्यक्ती होते ते. असं नाही का एखाद्या माणसाच्या हातून चूक बोलणे ते गोष्ट होतं. त्याला ती चूक कळली का आपल्याकडून परमिशन दिलेली आहे, लगेच त्याने त्या गोष्टीला ॲक्शन घेतला आणि त्या BDOकडे आणि पुढच्या जिल्हा परिषदेकडे त्याची पुढची प्रक्रिया कॅन्सल करण्यासाठी पूर्ण आज ती व्यक्ती हयात नाही आहेत, परंतु त्यांनी त्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न केले, प्रामाणिक प्रयत्न केले आणि सगळ्यांनी मिळून मग परत संघर्ष समिती, तेव्हा संघर्ष समितीची खरी ताकद ही त्यावेळेला निर्माण झाली. 2002 ग्रामस्थांची ताकद होती आणि ग्रामस्थांच्याकडून पाहून प्रेरित संघर्ष समितीचे सदस्य माननीय संजयजी जाधव आहेत, सालकर मॅडम्स आहेत, डॉक्टर भदाने आहेत, ही सगळी मंडळी त्यावेळेला संघर्षाशी कनेक्ट झाली का हे चांगलं आहे, हे आपण पुढे धोरण राबवू आणि सगळे मिळून एक समिती तयार झाली. ही समिती आज पण रजिस्टर नाही आहे बघा. रजिस्टर झाल्यानंतर ती एक ब्रँड होतो, परंतु लोकांनी तसं नाही केलं. आपण संघटन झालो म्हणजे आपण संघर्षाच्या बॅनर खाली झालो. आपल्याला काय ब्रँडची गरज नाही आहे, आपण सगळे म्हणजे संघर्ष आहोत. खारघर म्हणजे संघर्ष झाला आहे
तर अशा पद्धतीने 2007ला जो उठाव झाला त्याच्यानंतर सगळी फॉर्मॅलिटीज तत्कालीन सगळ्या मंडळींनी राजनेते मंडळींनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि त्याला यशस्वीरित्या खारघरपासून दूर पाठवलं. बरं, आता त्याच्यानंतर परत म्हणजे शेवटच्या सरपंच म्हणजे आता पनवेल महानगरपालिका झालेली आहे, परंतु ज्यावेळी ह्या ग्रामपंचायती होत्या त्यामध्ये खारघर ग्रुप ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत असण्याच्या कालावधीतल्या शेवटच्या सरपंच म्हणजे तुमच्या मिसेस, तर त्या काळात देखील दारूबंदी विरोधात संघर्ष झालेला आहे दारूबंदीसाठी, तर तो कसा होता सांगा. अगोदर तुमच्या मिसेसचं नाव म्हणजे त्यावेळी सरपंच. बघा, खारघर ग्रामपंचायतले 2 टर्म मी बघितलेल्या. पहिल्या टर्मला 2008ला मी निवडून आलो. तुम्ही बिलीव्ह नाही करणार की पहिल्या दिवशीच ह्या गोष्टीची एवढी म्हणजे अवेअरनेस होता, क्रेज होता की ज्या वेळेला आम्ही पहिल्या दिवशी मिटिंगसाठी बसलो, ग्रामसेवक होते, त्यांना सांगितलं की फर्स्ट मुद्दा आमचा चर्चेचा आहे दारूबंदीचा. 2008 आपण परत मागे जाऊ नका, म्हणजे पहिलाच रिझोल्युशन पास केला, पहिलाच ठराव आम्ही सांगितला खारघरमध्ये चुकूनही कोणालाही दारूचं दुकान उघडायला, बार उघडायला परवानगी खारघर ग्रामपंचायतमधून कोणीही देणार नाही, कोणी त्याच्यावर वाच्यताही करणार नाही आणि कोणी त्याला आधारही देणार नाही. हा ठराव पास झाला. त्याच्यानंतर 2014ला परत आमची दुसरी बॉडी आली, त्यामध्ये माझी मिसेस निवडून आली, सिद्धी संजय घरत या निवडून आल्या आणि त्यांनीही पहिल्या दिवसात, त्यामुळे महिलांची संख्या खूप मोठी होती. म्हणजे ह्या सगळ्या आंदोलनाचा पुढाकार महिलांनीच घेतला होता, अगदी प्रश्नच नाही. खारघरच्या महिला म्हणजे रणरागिणी आहेत, त्या झाशीच्या राणी आहेत. मी मागच्याही यामध्ये उल्लेख केलेला आहे. खरोखर त्यांचा ते म्हणजे कौतुक करण्यासारखं. इतर गोष्टीसाठी असेल कधी स्कूटी चालवताना आपण त्यांना 2 शब्द बोलतो किंवा आपल्याला माझी मिसेस असेल म्हणून कधी काही वादाचा विषय आहे, परंतु दारूबंदीच्या बाबतीत त्यांना आम्ही म्हणजे सॅल्यूट करतो. पण 2014 सालीचा पहिला ठराव ही दारूबंदीचा झाला. म्हणजे किती बघा, सातत्य कोणी सोडलं नाही त्या गोष्टी. कुठली परत परवानगी वगैरे असा चालला होता का विषय? त्यावेळेला तुम्हाला सांगतो बरेच लोक यायचे. आम्ही त्यावेळेस सक्रिय होतं, पक्षाचं प्रमुख पद माझ्याकडे होतं. शेका पक्षातून मी सरचिटणीस होतो त्या टायमाला. आणि ही दारूची दुकानं चालू करणारी मंडळी म्हणजे मोस्टली शेट्टी मंडळी जी आहे ती येऊन भेटायची. हो माझी, आणि मी त्याला सांगायचं का असा काही विषय असेल ना तू चर्चाच करू नको, हे सोडून काय तुला, हे सोडून काय आहे म्हणजे याच्यावर तू वाच्यता करायचीच नाही. उगाच मला त्या गोष्टीला वेळ घालवायला लागेल, मिळणार नाही, होणार नाही. आणि खारघरमध्ये तर ते पॉसिबलच नाही. जिथं माझं क्षेत्र आहे खारघर तिथे तर तुम्हाला मिळणार नाही, त्याचा विचार पण करू नका. उगाच ते कोणाच्या रेफरन्सनी तुम्ही कसं, ही मंडळी कोणाच्या रेफरन्समध्ये आपल्याकडे यायची आणि कोणतरी मित्र असेल, कोण ओळखीचा असेल, मग ते आपल्याकडे आल्यानंतर सेट आपका टाइम चाहिए हमको थोड़ा सा आपसे बात करने की. तर मग मी ते कळलं मला लगेच. मी त्यांना ते घेतलं, बघा तुमचा टाईम जर दुसऱ्या मुद्द्यासाठी असेल आम्ही सहकार्य करणार. दारूची दुकानं उघडायची असेल ना तर ते नाही टाईम नको विचारू पण नका. तुम्ही चाय प्या, पाहिजे तर पाणी प्या आणि तुम्ही टाटा बाय बाय करा. तर एवढं आम्ही सजग होतो, सक्रिय होतो, या गोष्टीला गांभीर्य होतं. म्हणजे मी म्हणजे पॉवरमध्ये असल्यामुळे नाही, तर सर्वसामान्य माणूस पण आहे ना तो लगेच बोलायचा नाही खारघरमध्ये दारू नाही पाहिजे आमच्या. म्हणजे म्हणजे इथे कसं आता म्हणजे परत विषय येतो थोडासा विषय, दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळालं पाहिजे यासाठी इथला प्रत्येक स्थानिक प्रकल्पग्रस्त हा अगदी हा पेटलेला आहे. तसंच खारघर म्हटला की दारूबंदीसाठी मग तो कोणी पण असो मग तो त्यासाठी पेटलेला असं या ठिकाणी सांगता येईल नाही का. तर आपण परत पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण की आता एकतर एवढा प्रखर विरोध होता जनतेचा दारूबंदीसाठी, म्हणजे दारूबंदी झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. मग या विरोध म्हणजे दारूला विरोध असताना देखील छुप्या मार्गाने मग तिथे परवाने मिळालेच. आणि तरी देखील म्हणजे उदाहरणार्थ काहीतरी 3 स्टार 5 स्टार हॉटेलसाठी तिथे जे नॉर्म्स असतात त्यामध्ये तिथे दारू विक्री होते असते, हे परवाने मिळालेच किंवा इतर काही मिळाले. मग ते कसे काय मिळाले सगळे? सागरजी 2015चा जो आसपासचा कालावधी होते त्यामध्ये तेव्हा माझी मिसेस शेवटची सरपंच, खारघर ग्रामपंचायतची शेवटची सरपंच, ज्या वेळेला पनवेल महापालिकेमध्ये हस्तांतरित होताना माझी मिसेस सिद्धी संजय गरज शेवटची सरपंच होती. त्यावेळेचा तो कालावधी होता. रॉयल तुलिपला परमिशन मिळाली. म्हणजे ही अशी फायरसारखी गोष्ट पसरायची खारघरमध्ये का खारघरवाल्यांची लगेच चेतना जागे व्हायचं. लगेच 2 म्हणजे कुठे संध्याकाळी भेटायचं एवढं मीटिंग, मोस्टली संजय जाधव सरांच्या ऑफिसमध्येच सगळेजण भेटायचे आणि पुढं लगेच धोरणं तयार व्हायची. म्हणजे हे ठरवलेलंच होतं का कोण आपला दुश्मन आला का तयारी ठेवायची, शस्त्र तयार ठेवायची. हां, लगेच आंदोलनाची तयारी केली. आंदोलनाची व्याप्ती एवढी होती का जवळजवळ 1-2 किलोमीटर ची लाईन होती, महिलांची होती मोस्टली.
रॉयल टुलिपच्या विरोधात. बरोबर, त्याचे फोटोग्राफ्स अवेलेबल आहेत. आणि त्याच्यानंतर संघर्ष उभा राहिला, सगळ्या खारघर पोलीस स्टेशनवर पहिला मोर्चा केला. मग पोलीस बांधवांचं हरदम सहकार्य लागलं. त्याने का हे बोलला आमचा विषयच नाही, कारण आम्ही परमिशन दिलेली नाही, परंतु तुमचा जो म्हणणं आहे आम्ही पुढच्या सरकारच्या पुढच्या सिस्टमला आम्ही मांडणार. तर याचा जो जनक्षोभ होता का त्यावेळेला रॉयल तुलीप जर पोलीस संरक्षण असतं तर पब्लिक रॉयल तुलीपमध्ये जाऊन नासधूस केली असती, कारण एवढा त्या गोष्टीचा गांभीर्य होतं, लोक एवढे पेटून उठली होती. मात्र बघा आपलं जो देश आहे, आपलं देश आहे हा संविधानाने चालतो. संविधानाच्या पलीकडे आणि संविधानाच्या मोठं कोणच नाही. आपण लोकशाही तंत्राने चालतो. आपल्या इकडे देशामध्ये दुश्मन किंवा चोर पण असेल ना तर त्याला पण आपली भूमिका मांडणारा वेळ भेटतो, तो त्याची वकील करून त्याची भूमिका मांडतो. हे आपलं देश आहे. आम्ही गल्फ कंट्रीमध्ये तसं नाही आहे. आपण बोलतो गल्फ कंट्रीमध्ये तर तिकडं लगेच 7 दिवसात रिझल्ट लागतात. म्हणजे मी ऐकीव आहे. पण की कसाबचं उदाहरण दिलं सर, म्हणजे आमची जेव्हा अनौपचारिक चर्चा चालू होती की कसाबला फाशी देताना सुद्धा सगळं माहीत होतं, लोकांनी पाहिलं होतं, तरी त्याला न्यायालयीन प्रक्रिया संपूर्ण झाल्यानंतर कसाबला पकडताना आपला जाबाज शिपाई तुकाराम ओंबळे यांनी त्याला जेव्हा मिठी मारली त्यावेळेस त्याच्या कसाबच्या हातात गन होती. गन मध्ये त्याने त्याच्या छातीत गोळी मारली, तरी एवढं सगळं फुटेज सगळं डेटा आपल्याकडे असताना कसाबला जागच्या जागेत फाशी द्यायला पाहिजे असे सर्वसामान्यांची मागणी इच्छा होती. परंतु आपला देश संविधानानेच चालतो आणि तो कायद्यानेच चालणार. मग त्याला त्याच्याबद्दल त्याचा वकील त्याला मिळाला, त्याने त्याचे वकील आणि आपला वकील सरकारचं खर्चात होतं सगळं ते. याच्यानंतर त्याला फाशी दिली. बघा या मोठा पिरियड म्हणजे कसं आहे, आपल्या संविधान आणि सिस्टम ही गोष्ट पण लोकशाही तंत्रामध्ये फार इम्पॉर्टंट आहे. जरूर आपण बोलतो, जरी सनी देओलचा जो डायलॉग आहे तारीख पे तारीख हे न पटणारे असलं तरी आपल्याला लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ह्या गोष्टींचा अवलंब करायलाच लागेल. त्या सिस्टममधून आपल्याला जायलाच लागेल. खारघरची दारूची दुकानं बंद करण्यासाठी लगेच निर्णय नाही झाला तरी संघर्ष करून त्याच्या पाठपुरावा करून कायदेशीररित्या आपल्याला ती दुकानं बंद करायला लागतील. थोडक्यात तुमचं म्हणणं की बाबा ते जेव्हा रॉयल ट्युलिपचा जो विषय होता त्यावेळी देखील संघर्ष झाला, परंतु त्यांना 3 स्टार का 4 स्टार कुठले जे हॉटेल ते जे असेल ते कॅटेगरीचं त्याच्यामध्ये त्यांना ते ॲक्च्युली असं पण आम्हाला सांगितलं की जे 3 स्टार किंवा 5 स्टार हॉटेल्स आहेत त्यांना नॉर्म्स असतो, त्याच्यामध्ये दारू सर्व करायचे. इंटरनॅशनल जेव्हा मंडळी आपल्याकडे येतं, टुरिस्ट आपल्याकडे येतात का ते मोस्टली फॉरेनला दारू पिली जाते आणि त्यांच्यासाठी ती गोष्ट नथिंग आहे. आणि त्यांना इथं येऊन ही कारणं नाही सांगू शकत का इथे दारूबंदी आहे वगैरे 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 असं ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे दादांनी जेव्हा अजितदादांनी पण आपला विषय जेव्हा मांडलं अजितदादाचा, तर रॉयल तुलिपला ह्या सगळ्या नॉर्म्स पण एक सॉफ्ट बाजू भेटली का ते त्या दर्जाचं हॉटेल आहे आणि तिथं त्यांना येणाऱ्या आंतरराष्ट्रीय टुरिस्टला उद्या त्यांना ग्राहक आहेत त्यांना दारू सर्व करायची आवश्यकता पडली तर त्यांना हाणायला 2 तास लागतील. तर तसं नाही चालणार. या सगळ्या गोष्टी त्यांना एक सॉफ्ट कॉर्नर मिळालं म्हणून रॉयल तुलिपमध्ये आज तागायत दारू विकली जाते आणि बाकी ठिकाणी पण विकली जाते. कायद्याच्या म्हणजे ती तिथल्या कस्टमरना ती सर्व केली जाते. आता परत पुढच्या गोष्टीकडे होतं. एक तर म्हणजे जसा ग्रामपंचायतीने ठराव घेतला होता, तत्कालीन ग्रामपंचायती असतील त्या म्हणजे प्रत्येक रिझर्वेशन तुमचं म्हणणं उभी बाटली आडवी बाटली त्यावेळेला ते म्हणजे तो मतदान देखील झाला. जी खरी प्रक्रिया आहे दारूबंदीसाठीची म्हणजे आज देखील मतदानच घ्यावे लागेल, नुसतं ठरावानं चालत नाही. पण त्याच्यानंतर तर मग आता पनवेल महानगरपालिकेने देखील तो कंटिन्यू केला. आणि असं असताना देखील म्हणजे आता विधानसभेमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रश्न विचारला की मागच्या ग्रामपंचायतीने जो ठराव घेतला होता तर त्यानंतर महानगरपालिकेने देखील ठराव घेतला होता, असं असताना देखील आता नव्यानं जो वाईन शॉपसाठीचा परवाना देण्यात आला ज्यासाठीच आपण ही चर्चा म्हणजे आता जी खरे म्हणजे आपण की त्यासाठी सर्वपक्षीय आंदोलन झालं, असं असताना देखील मग तो ठराव देखील तिथे लागू पडला नाही. कारण तिथे तुम्हाला माहिती आहे काय उत्तर दिलं ते म्हणजे एकतर ग्रामपंचायतीचा ठराव महानगरपालिका ठराव या सगळ्यात जागरूकता निर्माण झाली आणि त्यानंतर स्वतः आमदार प्रश्न विचारतात. अशानंतर अजित पवारांचं उत्तर तेही तुम्हाला माहिती की त्यांनी सांगितलं की बाबा महानगरपालिकेचा जर ठराव झाला असेल तर तो ग्रामपंचायतीला लागू होत नाही. महानगरपालिकेमधल्या गोष्टी वेगळ्या असतात, त्याला वेगळे नियम लागू असतात, इथे वेगळे नियम लागू असतात. थोडक्यात त्यावेळी अजित पवारांचं उत्तर देखील लोकांना पटलं आणि थोडीशी निराशाच निर्माण झाली लोकांच्या मनामध्ये. त्या गोष्टीकडे कसं पाहता आमदार साहेबांनी मांडलेला विषय आणि त्याला दिलेलं अजित पवारांनी उत्तर? तुम्ही प्रत्येक सर्व संदर्भ लावा म्हणजे ग्रामपंचायतीचा ठराव, महानगरपालिकेचा ठराव, साहेबांची
साहेबांनी लक्ष वेधलं ते तुम्ही कसं पाहता त्या सगळ्या गोष्टीकडे? एकतर ग्रामपंचायत या बाबतीत सतर्क होती. ग्रामपंचायतने ज्या ज्या बॉडीज आल्यात कुठल्याही पक्षाच्या असू द्या, मोस्टली त्या शेका पक्षाच्या होत्या आणि त्यांनी पहिलाच रेझोल्युशन पास केला होता. ठराव एकदम स्ट्रॉंग ठराव घेतला होता. त्यामध्ये म्हणजे कुठे पलवाट ठेवली नव्हती. 2000 माझ्या माहितीनुसार, कारण दोन्ही याच्यामध्ये मी सक्रिय होतो, मी पक्षाचा प्रमुख होतो तेव्हा या खारघरमध्ये, आणि 2008ला मी उपसरपंच होतो आणि पुढच्या बॉडीमध्ये माझी मिसेस शेवटची सरपंच होती. या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 ठराव झाले ते दारूबंदीसाठी. पुढचा जो कालावधी आले त्यावेळेला भाजपा सरकार आले. पनवेल महापालिका नवनिर्वाचित सदस्य निवडून आले. पहिल्यांदाच पालिकेचं निवडणूक झाली. तिथेही त्यांनी दारूबंदीचा ठराव घेतला. अतिशय भाजपाच्या सगळं कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, म्हणजे तेव्हा निवडून आलेल्या नगरसेवकांनी, मला वाटतं याचं नेतृत्व माननीय माजी सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब होते, यांनी सगळ्यांनी तो पहिला ठराव खारघरच्या बाबतीत घेतला, तो दारूबंदीचा घेतला. आणि ऑब्व्हियसली या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांचं मार्गदर्शन होतं. मग पुढं हे सगळे ठराव होते ते ॲक्च्युली ग्रामपंचायत ठराव आणि पालिकेचा पण नवीन ठराव एक कॅरी फॉरवर्ड होत नाही असं बोलत आहेत. आणि दुसरं असं आहे का या ठरावामुळे काही होत नाही, म्हणजे असं म्हणजे अजितदादा असे बोलले. आणि विषय असा आहे का त्यांनी अजून एक गोष्ट म्हणजे उत्तर देताना सांगितलं की म्हणजे एकतर खारघरची लोकसंख्या एवढी वाढलेली आहे, गरजा एवढ्या आहेत की आता या सगळ्या गोष्टीनंतर जरी दारूबंदी केली कायदेशीर, बरोबर, तर त्यांचा युक्तिवाद नाही म्हणू आपण सगळं. त्यांचं उत्तर काय होतं की म्हणजे छुप्या मार्गाने, चोरीच्या मार्गाने, अनधिकृतपणे देखील मग दारूचे धंदे वाढतील असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. दादा हे खूप अभ्यासू व्यक्ती आहेत. खूप मोठा कालावधी त्यांचा राजकारणामध्ये गेलेला आहे आणि ते काय दारूवाल्यांना सपोर्ट करतात असला भाग नाही आहे. त्यांना कायद्याची बाजू ठेवून, कारण ते मंत्री आहेत, त्यांना कायद्याची बाजू घेऊनच आणि वातावरण काय आहे सगळ्या गोष्टीचा गांभीर्य घेऊनच बोलायला लागतं आहे. ही गोष्ट पण सत्य आहे सागरजी की खारघरमध्ये इलिगल पद्धतीने दारू मिळते. मी तर स्पष्ट सांगतो मिळत असेल, कारण एवढं मोठं शहर आहे आणि काही लोकांना इझिली अवेलेबल पाहिजे असेल तर ही पण गोष्ट त्यामध्ये असू शकते. मात्र माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांनी आत्ताच्या पावसाळी अधिवेशनामध्ये, आता चालू आहे अधिवेशन चालू आहे, मला वाटतं लक्षवेधीमध्ये कशाला प्रायोरिटी द्यायची तर पहिली प्रायोरिटी त्यांनी खारघरच्या दारूबंदीला दिली आणि लक्षवेधी मांडली. लक्षवेधीमध्ये सांगितलं की खारघरमधले दारूची जी दुकानं चालू आहे त्याला सगळ्या खारघरवासियांचा सपोर्ट आहे आणि सिस्टमचा म्हणजे पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतने आताच्या महापालिकेचा पण रिझॉल्युशन्स पास केलेले आहेत. या सगळ्या आमदार साहेबांनी शर्तीने मांडल्या, पटलावर ठेवल्या आणि स्ट्रॉंगपणे सगळा विधानसभेमध्ये तो विषय मांडला असताना दादांनी त्या एक मंत्री म्हणून त्या खात्याचे त्याबद्दल त्यांना वाच्यता करणं आहे आणि अजितदादांनी थोडीशी निराशजनक काही गोष्टी बोलल्या. परंतु मी दादांना आपण बोलू शकत नाही. आपण हेच मी परत उल्लेख करतो की ते एक सन्माननीय मंत्री आहेत, त्यांच्याकडे अख्ख्या राज्याची धुरा आहे आणि एक नियम इथे लागू झाला तर तो राज्यात सगळीकडे लागेल. म्हणून त्यांना विचारपूर्वक, अभ्यासपूर्वकच सगळ्या गोष्टी बोलायला जे कायद्यात आहेत. आणि ते बोलले का ते आता ठरावामध्ये कुठला ठराव किंवा जनसमुदाय एकत्र येऊन कुठला दारूचं दुकान बंद होऊ शकत नाही, तर त्यासाठी ती निवडणूक प्रक्रिया आहे. दादांनी तो विषय मांडला तिथे. आपल्याला काही गोष्टी आवडत नाही, कायद्याच्या भाषेत बाहेर निराश झाले नाही, पण ते कायद्यात आहेत. त्या म्हणून कायद्याचा अवलंब करूनच आपल्याला पुढे जाईल. उद्या माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी एवढा शर्तीने प्रयत्न करून सुद्धा थोडीशी निराशा तिथे आपल्याला दिसली, परंतु ते स्वस्थ बसले नाही. त्यांनी दुसरे जे मार्ग आहेत दारूची दुकानं बंद करण्यासाठी, आमच्याशी रोजचा संवाद असतो, आमच्याकडे दुसऱ्या गोष्टी आहेत त्या आता आम्ही तुम्हाला ओपन नाही करत. लगेच कलेक्टर दुकानं ज्या ठिकाणी चालू झाले ते किती अधिकृत आहेत, ती जागा किती अधिकृत आहे, त्याचे रूल्स आहेत, त्याचे पण शाळा आणि इतर रूल्स आहेत. बाकी पार्किंग तुम्ही जिथं सर्व करता तिथं पार्किंग वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. इमारतीला कमर्शियल परवानगी आहे का, इमारतीला तो ओसी आहे का, पहिली गोष्ट ती अधिकृत इमारत आहे का, या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. या बारीक बारीक गोष्टीवर पण वर्कआउट ह्या माननीय आमदार प्रशांत ठाकूर हे स्वस्थ बसलेले नाही आहेत. या सगळ्या गोष्टीवर वर्कआउट होतोय. कालच आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काही या संदर्भातचा काही चर्चा होती, काही माहिती घ्यायची होती, त्या संदर्भात स्वतः जातीने आमदार साहेब तिथे आलेले. आमदार साहेबांनी खारघरच्या ह्या प्रश्नाला सगळ्यात टॉपला ठेवलं आहे. मी अभिमानाने ही गोष्ट सांगतो, आज मी भाजपाचा पदाधिकारी किंवा प्रतिनिधी आहे आणि पक्षाचे माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर यांनी
बाकी शहरांना त्यांनी वेळ दिलेला असेल, पण मला तर असं वाटतं का खारघरला च्या दारूबंदीला सगळ्यात पहिली प्रायोरिटी दिलेली आहे, प्रथम प्राधान्य दिलं आहे का खारघरचा दारूबंदीचा विषय हा आपल्याला आपल्या मार्फत सुटलाच पाहिजे, ही त्यांची कळकळ आहे आणि पूर्ण जनता त्यांच्यासोबत आहे. कुठलाही गोष्टीचा भेदभाव नाही आहे. एक आमदारांना ती ताकद असते त्या आणि जनतेचा एक पॉवर असते. हे सगळे मिळून आपण कुठंतरी या दारूबंदीच्या विषयावर कुठंतरी एक दिवशी तरी आपण या गोष्टीला हम होंगे कामयाबी एक दिन, ही ती प्रयत्न आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तो वाखाणण्यासारखा आहे आणि जनता पण त्यांच्यासोबत आहे. कारण जनतेला शेवटी एक नेतृत्व पाहिजे असतो. कारण संघर्ष समितीचे जे अध्यक्ष आहेत माननीय संजयजी जाधव, ही शेवटी त्यांना पण एका सिस्टमचा आधार घ्यायला लागेल आणि सिस्टमचा पहिला आमदार, त्याच्यानंतर खासदार, मंत्रिमंडळ, परंतु हा राज्याचा विषय आहे त्याच्यामुळे आमदारांच्याच हातात तो विषय आहे. आमदारच ते सक्सेसफुल हँडल करतील आणि एक दिवशी तरी खारघरचे दारूची दुकानं आणि बार्स हे बंद होतील, हा या असा आशावाद मला आहे ॲक्च्युली. बरं, इथे डोळे साहेब बसलेले खरं म्हणजे बऱ्याच वेळा आपण त्यांच्याकडे गेलो नाही, त्यांचं देखील म्हणजे ते देखील सक्रिय सदस्य आहेत संघर्षमधले. तुम्ही स्वतः अगोदर तुमची ओळख द्या ना, या सगळ्या प्रकरणानंतर तुमची काय म्हणजे भूमिका आहे ती थोडक्यात माना. नमस्कार, माझं नाव सस्मित काळूराम डोळस आहे. मी नोव्हेंबर 2004 पासून खारघरमध्ये राहण्यासाठी आलो. तर खारघरमध्ये राहण्यासाठी येण्याचं पहिलं कारण असं आहे की मी आधी कुर्ला नेहरू नगरमध्ये राहायचो. तर आम्ही नवी मुंबईमध्ये भरपूर ठिकाणी घरं बघितली, बेलापूरला बघितली, नेरूरला बघितली, सानपाड्याला बघितली, पण सगळ्यात शेवटी आमचं डेस्टिनेशन खारघरमध्ये येण्याचं कारण असं आहे की खारघरमध्ये 2004ला नोव्हेंबरमध्ये आम्ही राहण्याचं कारण की तिथे दारूबंदी आहे. का दारूबंदी आहे? कारण तिथे ग्रामस्थांनी 2002मध्ये जो उठाव केला होता ते आम्ही ऐकलं होतं आणि म्हणून आम्ही 2003मध्ये फ्लॅट परचेस केला. 2004मध्ये इथे राहायला आलो. 2004मध्ये राहायला आल्यानंतर माझे जवळचे मित्र संजयजी घरत आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही 1996ला मी भारतीय विद्यापीठ कॉलेजमध्ये शिकायला होतो डिप्लोमाला सोबतच. तेव्हापासूनची ओळख होती आणि खारघरला राहायला आल्यापासून त्यांच्याबरोबर परत संपर्क आला. तर संपर्क आल्यानंतर असं मला दुजाभाव दिला नाही आहे की ते गाववाले आहे आणि मी कॉलनीवाला आहे. गाववाल्यांनी हा विषय धरून घेतला की दारूबंदी करायची. त्याच्यानंतर कॉलनी इथे भरपूर प्रमाणाने वाढत गेली. तर कॉलनी आणि गाववाले दोघांनी एकत्र खांद्याला खांदा देऊन इथं संघर्षामध्ये एकत्र आले आणि तेव्हापासून ही दारूबंदीचा विषय आहे. आणि याच्यामुळे 2015ला आणि 16ला जो रॉयल तुलिपच्या हॉटेलच्या बाहेर निदर्शन आले त्याच्यामध्ये पण मी त्याच्याबरोबर सहभागी होतो, तरी पण तिथे चालू झाली. त्याच्यानंतर श्याम वाईन्सचा जो विषय जुना आहे 2007ला झाला, त्यावेळेला पण आम्ही खारघर ग्रामपंचायतमध्ये राहत होतो, तरी पण त्या संघर्षामध्ये आम्ही सोबत होतो. आणि आता 2025मध्ये सेक्टर 6मध्ये जे जो वाईन शॉप सुरू झालेलं आहे गोल्ड कॉईन म्हणून, त्याच्यामध्ये पण आम्ही संघर्षामध्ये सहभागी झालो. इतकं सगळं सहभागी असून पण इथे परवानगी मिळत आहेत, तरी त्या संविधानामध्ये जे लिहिलेले आहे त्याच्याप्रमाणे चालू आणि त्याच्याबरोबर या संघर्षामध्ये सोबत राहून हे बंद करतील असा आमचा आत्मविश्वास आहे. धन्यवाद. बघा ना, आता म्हणजे शेवटच करतोय आपण आता की एखादी गोष्ट विधायक असेल म्हणजे त्या गोष्टीसाठी जर लोक रस्त्यावर येत असतील, त्यांचा संघर्ष चालू असेल, मग तो कायदेशीर मार्गानं, निवडणुकीच्या मार्गानं, सगळ्या मार्गानं, मग एवढं म्हणजे सरकारनं देखील एकतर म्हणजे ही जी गोष्ट आहे, जनता जी रस्त्यावर उतरते ते कशासाठी उतरते? एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी. मग ते नियम असतील तर म्हणजे ते बदलायची आवश्यकता असेल तर ते बदललं पाहिजे. इथे काय कोण व्यक्तिगत स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी करत नाही. आणि मला असं वाटतं जर खरोखरच म्हणजे खारघर जर दारूमुक्त झालं तर तो मला वाटतं एक इतिहास होणार आहे भारतामध्ये. या शहराचं परत एकदा नाव होणार. म्हणजे ही सगळी जी गोष्ट आहे ही अजूनच खारघरच्या पनवेल महानगरपालिकेच्या म्हणजे नावामध्ये अजून भर घालणार, म्हणजे लक्षात मानकतुरा होणार आहे ना ते. आणि जर असं असेल तर ती गोष्ट चांगली असेल तर काय नियम असतील म्हणजे ते बदलावायला सुद्धा हरकत नाही. त्यासाठी काय 2-4 वाईन शॉपचा बली गेला तरी काय फरक नाही, बरोबर ना? असं मला तरी वाटतं. आता ही झाली बाजू दारू न पिणाऱ्यांची. अर्थातच म्हणजे दारूबंदीला ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे ह्या सगळ्या लोकांची. दुसरा दारू पिणाऱ्यांचा देखील वेगळा विषय असू शकतो, त्यांच्या देखील वेगळ्या भावना असू शकतात, त्या देखील आपल्याला कधीतरी मानायला लागतील. परंतु दारूबंदीसाठी मात्र खारघरवासीय अगदी एकजूट झालेले आहे. अगदी कुठल्याही पद्धतीचा जर संघर्ष करायची कुठल्याही पद्धतीनं संघर्ष करायचा असेल त्याची त्यांनी तयारी केलेली आहे. यासाठी मला तर म्हणायचं आहे की खऱ्या अर्थाने आता जे सर्व राजकीय पक्ष यामध्ये आता सहभागी झालेले आहेत ते
या सगळ्या ग्रामस्थांच्या, शहरी लोकांच्या, म्हणजे आता गाववाले शहरीवाले इथे भोईत करून चालणार नाही, सगळे दारूबंदीसाठी एकत्र झालेल्या ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली आहे. आणि अर्थातच जेव्हा संपूर्ण जनता रस्त्यावर येते तेव्हा राजकीय सर्व पक्ष असतील ना, ती त्यांची पॉलिसी त्यांच्याप्रमाणे बनवत असतात आणि त्यांना देखील पाठिंबा देणं गरजेचं आहे. ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर दारूबंदीचा खरा इतिहास मला असं वाटतं की संजयजी घरत यांच्या मुळे आपल्या समोर आला असेल. तुम्हाला तो इतिहास ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य द्या. अर्थातच दारू पिणारे असतील त्यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया निश्चितच द्यावी. खरोखरच तुम्हालाही खारघरवासियांची भावना योग्य वाटते का, त्याबाबत किंवा अयोग्य वाटते का, याविषयी तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता खारघर. धन्यवाद.